अमरावतीतनं सलग तिसऱ्या आठवड्यात सुद्धा सिलेंडरसाठी ग्राहकांची रांग पाहायला मिळते। सिलेंडर घरपोच मिळेल असे बॅनर एजन्सी बाहेर लावण्यात आलेत, मात्र तरीही एजन्सी बाहेर ग्राहकांची रांग लागल्याचं दिसतंय। तर दोन दृश्य, एकीकडे नागपूरमध्ये गॅस गोडाऊन मधून आता गॅसचं वितरण बंद करण्यात आलेलं आहे। त्या संदर्भात बोर्डही लावण्यात आलाय। या ठिकाणी येऊ नये असं सांगितलं जातंय, मात्र तरीही त्या ठिकाणी रिकामे सिलेंडर घेऊन नागरिकांची रांग लागल्याचं पाहायला मिळतंय। अमरावतीत सलग तिसरा आठवडा आहे घरगुती सिलेंडर मिळवण्यासाठी, म्हणून एजन्सी बाहेर नागरिकांची ही अशी रांग लागलेली आहे। अमरावती शहरातील पेट्रोल पंपांवरील गर्दी ओसरली असली तरी मात्र गॅस सिलेंडरच्या एजन्सी समोरली गर्दी कमी होण्याची नाव घेत नाही। आपण सध्या दृश्यांमध्ये बघू शकतो मी अंबादेवी मंदिर परिसरामधल्या भारत गॅस कंपनीच्या देशमुख गॅस एजन्सी समोर, आणि या ठिकाणी सलग तिसऱ्या आठवड्यात देखील आपल्याला या ठिकाणी सिलेंडरसाठी नागरिकांची मोठी रांग या ठिकाणी पाहायला मिळत आहे। सर, मी 7 वाजतापासून आलेलो आहे आणि मी 25 तारखेला गुगल पे थ्रू ऑनलाईन पेमेंट सुद्धा केलेलं आहे, पण अजूनपर्यंत सिलेंडर आलेलं नाही या घरी। आता शेवटी मला ड्युटी सोडून इकडे यावं लागत आहे। अजूनही सिलेंडरसाठी कायम आहे। एकीकडे ऊन मोठ्या प्रमाणात तापतं, त्यामुळे वृद्ध लोकांसाठी वेगळी रांग असली पाहिजे असं देखील नागरिकांनी सांगितलेलं आहे। कॅमेरामन निकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती।